झोपडपट्टीत राहणाऱ्या, इंग्रजी भाषेचा एकही शब्द कधी न ऐकलेल्या किंवा न वाचलेल्या मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे, तेही एकही पारंपरिक क्रमिक पुस्तक न वापरता. हे शक्य आहे असं वाटतं? तसं बघायला गेलं तर हे वरवर पूर्णपणे अशक्यच वाटेल. म्हणजे कुणालाही वाटेल की हे कसं होऊ शकतं. हो ना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका प्रयोगात हे प्रत्यक्षात घडलंय आणि यासाठी कुठलीही जादू वगैरे वापरली गेली नाहीये. नक्कीच, कारण त्यामागे होती एका अत्यंत अदृश्य पण शक्तिशाली रचनेची ताकद, ज्याला आपण अनुदेशन प्रणाली रचना किंवा इन्स्ट्रक्शनल सिस्टम डिझाईन असं म्हणतो. बरोबर. आणि आजच्या आपल्या सखोल चर्चेत ना आपण याच अत्यंत महत्वाच्या पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेल्या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. होय, कारण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या संदर्भ साहित्यातून जे समोर येतं ते खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे शिक्षण प्रक्रियेला आपण आजवर फक्त एक वर्ग, फळ्यासमोर उभा असलेला शिक्षक आणि समोर बसलेले विद्यार्थी अशा एका बंदिस्त चौकटीतच पाहत आलोय ना? हो, पण ती तशी नाहीये. ती केवळ एकतर्फी प्रक्रिया नसून ती एक अत्यंत शास्त्रशुद्ध, बहुआयामी आणि पूर्वनियोजित प्रणाली आहे. आणि म्हणूनच आजचा आपला मुख्य उद्देश या प्रणालीच्या मुळाशी असलेले जे प्राथमिक शैक्षणिक सिद्धांत आणि मतप्रवाह आहेत ते समजून घेणे हा आहे. अगदी बरोबर. हे सिद्धांत कसे ठरवतात की ज्ञान कसं दिलं जावं आणि मानवी मन माहिती कशी ग्रहण करतं हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग हे सगळं समजून घेऊया. आणि मी सुरुवातीलाच सांगतो, ही चर्चा जुन्या पठडीतल्या कंटाळवाण्या वर्गासारखी अजिबात नसेल. होय ना, कारण इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण प्रणाली किंवा सिस्टम असा शब्द वापरतो तेव्हा त्यात केवळ शिक्षक आणि विद्यार्थी नसतात. मग आणखी कोण असतं? यात समाज, सरकार, पालक, शिक्षण संस्था या सर्वांचा अत्यंत बारकाव्याने समन्वय साधलेला असतो. या सर्व घटकांचा एकसंध विचार केल्यावरच एक मोठा कॅनव्हास उभा राहतो. अच्छा. पण हे सगळं समजून घेण्यापूर्वी मला वाटतं शिक्षणाकडे पाहण्याचा जुना दृष्टिकोन काय होता हे पाहणं जास्त रंजक ठरेल. हो, जुना दृष्टिकोन म्हणजे तो एक अतिशय संकुचित दृष्टिकोन होता. म्हणजे संदर्भ साहित्यात तो फॅकल्टी सायकोलॉजिस्ट्स असा एक शब्दप्रयोग आलाय. मला नेहमी प्रश्न पडायचा की पूर्वीच्या काळी अभ्यासक्रमात फक्त आशय किंवा कॉन्टेंट एवढा महत्वाचा का मानला जायचा? खरं तर फॅकल्टी सायकोलॉजी किंवा फॅकल्टी मानसशास्त्र असं मानत असे की मानवी मेंदू हा एखाद्या स्नायूसारखा आहे. स्नायूसारखा म्हणजे व्यायाम केल्यासारखं? अगदी तसंच. जसे व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात तसेच काही कठीण विषय शिकल्याने मेंदूचे स्नायू बळकट होतात. अरेच्छा. हो, म्हणूनच त्यांचा असा दावा होता की गणित किंवा लॅटिन भाषेसारखे अत्यंत कठीण विषय शिकल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत मूल्य, तर्कशक्ती किंवा स्मरणशक्ती आपोआप वाढते. म्हणजे तिथे विद्यार्थ्याच्या गरजांपेक्षा तो कठीण विषय शिकणे हेच अंतिम ध्येय होतं तर? अगदी बरोबर. तिथे विद्यार्थ्याच्या आवडीचा काहीच विचार नव्हता. म्हणजे जणू काही सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा तो प्रकार होता. विषय शिकला की माणसाचा सर्वांगीण विकास होईल असं तो भाबडा समज होता. होय, पण मग जेव्हा लक्षात आलं की फक्त आशय पुरेसा ठरत नाही तेव्हा तिथेच प्रणाली उपागम किंवा सिस्टम अप्रोचची गरज निर्माण झाली. अच्छा. म्हणजे प्रणाली उपागमाचा अर्थ असा की फक्त आशय महत्वाचा नाही तर प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा साकल्याने विचार करून एक योजना आखली जाते. मला इथे एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतंय. एखादं घर बांधायचं असेल तर फक्त विटा, सिमेंट आणि वाळू आणून चालत नाही. ते तर फक्त साहित्य झालं. अगदी बरोबर. प्रत्यक्ष घर उभं करण्यासाठी तिथे राहणाऱ्या लोकांच्या गरजा काय आहेत, तिथलं हवामान कसं आहे, जमिनीचा पोत कसा आहे आणि अर्थातच आपलं बजेट किती आहे, या सर्वांचा विचार करून एक आर्किटेक्चरल प्लॅन बनवावा लागतो. हो, नुसतं साहित्य आणून टाकलं म्हणजे घर होत नाही. तसंच नुसता अभ्यासक्रम समोर ठेवला म्हणजे शिक्षण होत नाही. हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. यास आर्किटेक्चरल प्लॅनला आपण अनुदेशन प्रणाली म्हणू शकतो. या प्रणालीमध्ये विविध घटक असतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे संदर्भ साहित्यातील एका आकृतीत हे खूप स्पष्टपणे मांडले आहे. हो, त्या आकृतीनुसार या प्रणालीत विद्यार्थी, घर किंवा कुटुंब, शाळा आणि समाज हे सर्व इनपुट किंवा प्रक्रियेतील कच्चे दुवे आहेत. आणि हे सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा आउटपुट मिळतं. होय, ज्याला आपण फलनिश्चिती म्हणतो. ही फलनिश्चिती म्हणजे केवळ पाठांतर नव्हे बरं का. मग काय? तर विद्यार्थ्याला मिळणारं ज्ञान, त्याची बौद्धिक कौशल्य,
कारक कौशल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा भावनाविष्कार आणि वृत्ती. हे सगळं ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय, पण एखादं घर बांधताना जसं इंजिनिअरिंगचा आणि गणिताचा पाया लागतो तसा या अनुदेशन प्रणालीचा पाया काय आहे? म्हणजे मानसशास्त्रीय पाया. हो, आपण मानवी मनाशी व्यवहार करत आहोत, तर हे सगळं कोणत्या वैज्ञानिक किंवा शैक्षणिक सिद्धांतांवर उभा आहे? हाच तर या चर्चेचा मुख्य गाभा आहे. या संपूर्ण प्रणालीला आकार देणारे 5 मुख्य आधारभूत मतप्रवाह किंवा सिद्धांत आहेत. बरं. आणि यातला पहिला आणि सर्वात पायाभूत सिद्धांत म्हणजे वैयक्तिक फरक किंवा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. अच्छा, म्हणजे प्रत्येकजण वेगळा असतो तो? औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षण व्यवस्था ही एखाद्या कारखान्यासारखी झाली होती, जिथे सर्वांना एकाच पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न व्हायचा. पण मानसशास्त्रानेही सिद्ध केले की कोणतेही 2 विद्यार्थी सारखे नसतात. म्हणजे प्रत्येकाची कुवत, आवड-निवड, प्रेरणा आणि ग्रहण करण्याची पद्धत वेगळी असते? अगदी. एकाच वर्गात बसलेल्या 50 मुलांना एकाच गतीने आणि एकाच पद्धतीने शिकवणे किती अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे, हे या सिद्धांताने जगाला पटवून दिले. आणि यातूनच मग स्वयंअध्ययन पद्धती आणि प्रत्येकाला स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी मदत करणारं साहित्य निर्माण होऊ लागलं. होय, पण इथे एक अडचण होती. कोणती? हे समजण्यासारखं आहे की प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, पण एकदा का आपण हे मान्य केलं की सगळे वेगळे आहेत, तरी मुख्य प्रश्न उरतोच की त्यांच्याकडून प्रत्यक्षात अभ्यास करून कसा घ्यायचा. खरंय, नुसतं पुस्तक देऊन ते शिकतील याची काय खात्री? तिथेच आपला दुसरा आणि अत्यंत कळीचा सिद्धांत प्रवेश करतो. तो म्हणजे वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम. B.F. स्किनर यांचा सिद्धांत? हो, स्किनर यांचाच. अनुदेशन प्रणाली रचनेवर या सिद्धांताचा सर्वाधिक प्रभाव असते. मग त्यांनी काय उपाय सुचवला? त्यांनी सांगितलं की आशयाचे म्हणजे कंटेंटचे एकदम मोठे ओझे विद्यार्थ्यावर टाकण्याऐवजी त्याचे लहान लहान भागांत विभाजन करणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण धडा एकाच वेळी न शिकवता तो छोट्या छोट्या टप्प्यांत विभागणे. अगदी तसंच. आणि फक्त विभाजन करून चालत नाही, तर विद्यार्थ्याचा त्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे आवश्यक असते. अच्छा. या सिद्धांताचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तत्काळ पडताळा किंवा इमिजिएट नॉलेज ऑफ रिझल्ट्स आणि प्रबलन म्हणजे रिएन्फोर्समेंट. तत्काळ पडताळा म्हणजे लगेच रिझल्ट सांगायचा? हो. जेव्हा विद्यार्थी एखादी छोटी पायरी पार करतो आणि योग्य उत्तर देतो, तेव्हा त्याला लगेच प्रोत्साहन दिले जाते आणि चूक केली तर ती लगेच सुधारण्याची संधी दिली जाते. अरे, हे मला एखाद्या आधुनिक व्हिडिओ गेम सारखं वाटतंय. व्हिडिओ गेम कसं काय? बघा ना, गेम खेळताना आपण एखादी लेवल पार केली की लगेच पॉइंट्स मिळतात, एक छानसा आवाज येतो ज्याला आपण रिएन्फोर्समेंट म्हणू शकतो. हे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज करतं आणि आपल्याला पुढची लेवल खेळण्याची प्रेरणा मिळतं. अरे वाह, हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. म्हणजे स्किनरचा वर्तनवाद हा अशाच प्रकारे मानवी मेंदूच्या प्रेरणा यंत्रणेचा वापर शिक्षणात करतो. क्या बात आहे. पण ही प्रक्रिया आणखी परिणामकारक करण्यासाठी तिसऱ्या प्रवाहाची जोड लागली. तो प्रवाह म्हणजे आधुनिक तंत्रविज्ञान. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे टीव्ही आणि रेडिओ? होय. पूर्वी फक्त फळा आणि खडू एवढीच साधने होती, पण दृकश्राव्य माध्यमांमुळे मोठी क्रांती झाली. पण तंत्रज्ञान आल्याने नक्की काय बदललं? म्हणजे टीव्हीवर पाहिलं काय आणि पुस्तकात वाचलं काय, माहिती तर तीच असते ना? माहिती तीच असते, पण तिचा मेंदूवर पडणारा भार म्हणजे कॉग्निटिव्ह लोड बदलतो. दृकश्राव्य साधनांमुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. म्हणजे अमूर्त गोष्टी मूर्त रूपात पाहता येतात. अगदी बरोबर. आणि विद्यार्थ्यांचे लक्ष अधिक काळ टिकवून ठेवता येते. यामुळे अभियांत्रिकीतील प्रणाली विश्लेषणाचा वापर शैक्षणिक नियोजनात अतिशय प्रभावीपणे होऊ लागला. पण मला सांगा, एवढी सगळी उत्तम साधनं असली आणि विद्यार्थ्याला प्रेरणा देण्याची पद्धत माहीत असली तरी आपण नेमके कुठे चाललो आहोत हे माहीत नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग? एखादा चमकता टीव्ही वर्गात लावला म्हणजे शिक्षण थोडी जपतं. अचूक पकडलं. आणि म्हणूनच चौथा सिद्धांत अतिशय महत्वाचा ठरतो. तो म्हणजे उद्दिष्टांचे वर्गीकरण किंवा टॅक्सॉनॉमी ऑफ ऑब्जेक्टिव्हज. म्हणजे आधीच ठरवायचं की नक्की काय साध्य करायचंय? हो. अध्ययन निष्पत्ती आधीच स्पष्ट असणे. पूर्वी प्रदूषण हा धडा शिकवणे हे एवढंच उद्दिष्ट असायचं. पण आता हा धडा शिकल्यानंतर विद्यार्थी प्रदूषणाची 3 कारणं ओळखू शकेल असे स्पष्ट आणि मोजता येण्याजोगे उद्दिष्ट आधीच ठरवले जाते. अच्छा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात नक्की कोणता बदल अपेक्षित आहे हे आधीच निश्चित करणं.
यामुळे प्रसंग किंवा वातावरण कसे निवडावे याची दिशा मिळते हे मला आता समजतंय. आणि यानंतर येतो 5वा सिद्धांत, जो या संपूर्ण प्रणालीचा मेंदू आहे. संक्रांती विज्ञान म्हणजे सायबरनेटिक्स. सायबरनेटिक्स हा शब्द जरा जड वाटतोय. हा, प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक आणि बोधक यंत्रणांचा सिद्धांत आहे. यात शिकवल्यानंतर लगेच मूल्यमापन करून प्रणालीत लवचिकपणे बदल केले जातात. एक मिनिट, मला इथे थोडा आक्षेप घ्यायचा आहे. हो, बोला ना. सायबरनेटिक्स, फीडबॅक लूप, वर्तनवाद हे सर्व शब्द ऐकायला खूप यांत्रिक किंवा रोबोटिक वाटत नाहीत का? म्हणजे आपण लहान मुलांना जिवंत माणसांना शिकवत आहोत की एखाद्या मशीनमध्ये प्रोग्राम फीड करत आहोत? हा खूप साहजिक प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांचे, त्यांच्या नैसर्गिक कलाचे काय, हे सगळं खूपच साचेबद्ध वाटतंय मला. हा अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. अनेक शिक्षण तज्ज्ञांनाही सुरुवातीला असंच वाटलं होतं की ही प्रक्रिया अगदी यांत्रिक आणि पूर्णपणे निर्देशात्मक आहे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात उपक्रमशीलतेला काही वावच राहणार नाही. बरोबर. पण जर आपण या प्रणालीच्या गाभ्यात डोकावून पाहिलं ना, तर हे अजिबात यांत्रिक नाहीये. कसं काय? कारण संक्रांती विज्ञानातील फीडबॅक लूप हेच तर सुनिश्चित करतं की विद्यार्थ्याला अडचण आल्यास प्रणाली स्वतःमध्ये बदल करते. हे एखाद्या निर्जीव मशीनसारखे नाही, तर एका अत्यंत संवेदनशील जीपीएस प्रणालीसारखे आहे. GPS सारखे? हो, तुम्ही गाडी चालवताना रस्ता चुकलात तर जीपीएस तुम्हाला ओरडत नाही किंवा शिक्षा करत नाही, होय ना? हा, नाही ओरडत. ते तुमच्या नवीन गतीनुसार आणि स्थानानुसार पर्यायी मार्ग शोधतं. अनुदेशन प्रणालीचंही तसंच आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांचा आणि वेगाचा विचार यात प्रामुख्याने होत असल्याने ही रचना अत्यंत लवचिक आणि उपक्रमशीलतेला वाव देणारी ठरते. हा, जीपीएसचा दृष्टिकोन खूपच भारी आहे. म्हणजे ती मशीन नसून विद्यार्थ्याच्या कृतीनुसार स्वतःला बदलणारी एक जिवंत आणि संवेदनशील प्रणाली आहे. अगदी. आता हे सिद्धांत आणि त्यांची पार्श्वभूमी समजल्यानंतर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की प्रत्यक्ष वर्गात कसं वापरलं जातं. मगाशी आपण सुरुवातीला झोपडपट्टीतील मुलांच्या इंग्रजी शिकण्याचा प्रयोगाचा उल्लेख केला होता. हो, तो प्रकल्प. त्या उदाहरणातून या प्रणालीच्या पायऱ्या समजून घेता येतील का? नक्कीच. तो प्रकल्प या प्रणालीचं उत्कृष्ट व्यावहारिक उदाहरण आहे. अनुदेशन प्रणालीच्या प्रत्यक्ष उपयोजनाची पहिली पायरी असते गरजांचे विश्लेषण. म्हणजे फक्त अभ्यासक्रम न पाहता मुलांच्या गरजा ओळखणे. बरोबर. जेव्हा तो प्रकल्प हाती घेण्यात आला तेव्हा फक्त शासनाचा अभ्यासक्रम काय आहे हे पाहिलं गेलं नाही, तर त्या मुलांच्या प्रत्यक्ष गरजा काय आहेत हे ओळखलं गेलं. त्या मुलांना इंग्रजीच्या व्याकरणाचे नियम शिकवण्यापेक्षा भाषेची ओळख करून देणे ही प्राथमिक गरज होती. आणि त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे उद्दिष्टांची निश्चिती असेल. हो, सामाजिक बांधिलकी, वैज्ञानिक दृष्टिकोन अशी व्यापक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली गेली. केवळ पुस्तकी ज्ञान देणे हे उद्दिष्ट नव्हतंच. आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे वैकल्पिक मार्ग व पद्धतींचं विश्लेषण. कारण पारंपरिक पद्धती तिथे चालणारच नव्हती. होय, त्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरून काहीच उपयोग नव्हता, कारण त्यांच्या आजूबाजूला इंग्रजीचा गंधही नव्हता. मग त्यांनी काय केलं? म्हणून या प्रकल्पात पारंपरिक क्रमिक पुस्तकांना पूर्णपणे फाटा देऊन एका वेगळ्याच वैकल्पिक मार्गाचा वापर केला गेला. मुलांसाठी वॉल्ट डिझनीच्या कार्टून फिल्म्सच्या ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स आणि त्याच पात्रांवर आधारित कॉमिक्स गोळा केली गेली. अच्छा, म्हणजे इथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. अगदी बरोबर. मुलांनी आधी अत्यंत आवडीने ती कार्टून पाहिली. दृकश्राव्य माध्यमामुळे त्यांच्या मेंदूवरचा भाषेचा ताण म्हणजे कॉग्निटिव्ह लोड कमी झाला आणि त्यांना संदर्भ समजू लागले. आणि फिल्म पाहिल्यानंतर त्यांनी अत्यंत कुतूहलाने तेच कॉमिक्स वाचले असतील. होय, तेही न सांगता. आणि यात मला सर्वात भारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? व्याकरणासाठी त्यांनी काय केलं? व्याकरणाचे कंटाळवाणे नियम पाठांतर करण्याऐवजी त्यांनी दृढीकरणाचे तक्ते बनवले. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्चार सुधारण्यासाठी टेप रेकॉर्डरचा वापर केला गेला. हे स्किनरच्या वर्तनवादाचे, विशेषतः तत्काळ पडताळा या तत्वाचे किती उत्तम उदाहरण आहे. होय, मुलं स्वतःचा आवाज टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करत आणि मूळ उच्चारांची त्याची तुलना करत. स्वतःची चूक स्वतःच्या कानांनी ऐकल्यामुळे त्यांना तत्काळ पडताळा मिळत होता आणि ते स्वतःच ती चूक सुधारत होते. म्हणजे इथे शिक्षकांना सतत चुका दाखवण्याची गरजच पडली नाही. अजिबात नाही. हे ऐकताना मला एखाद्या डॉक्टरची आठवण येते. जसे डॉक्टर एखाद्या रोगाचे अचूक निदान करून रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याला कस्टमाइज्ड औषध देतात, तसंच या प्रणालीने केलं. अगदी तसंच. आजार एकच असला तरी प्रत्येकाची औषधाची मात्रा वेगळी असते.
इथे बजेट खूप मोठे नव्हते, तरीही शिक्षकांनी उपलब्ध साधनांचा म्हणजेच कार्टून्स आणि टेप रेकॉर्डरचा जास्तीत जास्त प्रभावी वापर कसा करायचा हे या प्रणालीने शिकवले. बरोबर. या उदाहरणातून साहित्यात नमूद केलेली निर्बंध, उपलब्ध सामग्री व मार्गदर्शन यांचं विश्लेषण ही पायरीही अतिशय स्पष्ट होते. कोणतीही योजना राबवताना अडचणी दडपणे येतात, नक्कीच. पण त्यावर मात करत उपलब्ध साधनांचा कल्पकतेनं वापर करणं हेच या प्रणालीचे यश आहे. पण मला सांगा, एवढं सगळं कल्पकतेने शिकवल्यानंतर हे खरंच प्रभावी ठरलं की नाही हे कसं मोजायचं? इथेच मूल्यमापनाचा किंवा इव्हॅल्युएशनचा मुद्दा येत असावा. हो, मूल्यमापन हा शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा आहे. मग पारंपरिक परीक्षा आणि या अनुदेशन प्रणालीच्या मूल्यमापनात नक्की काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. पारंपरिक पद्धतीत परीक्षांचे एक मोठं ओझं विद्यार्थ्यांवर असते, कारण वर्षभर शिकवल्यानंतर शेवटी एकदाच परीक्षा घेतली जाते आणि त्यात मिळालेल्या गुणांवरून विद्यार्थ्याची हुशारी ठरवली जाते. हो, जी खूपच सदोष पद्धत आहे. पण अनुदेशन प्रणालीत उद्दिष्टांचे वर्गीकरण आधीच केलेले असते. विद्यार्थ्याकडून कोणत्या वर्तनाची अपेक्षा आहे हे शिक्षकांना आधीच माहीत असते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर मूल्यमापन करण्याची सोय यात असते, ज्याला आपण रचनात्मक मूल्यमापन म्हणतो. होय. आणि संदर्भ साहित्यात संकलित मूल्यमापन किंवा समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा एक अतिशय क्रांतिकारक मुद्दा मांडलाय. यात केवळ विद्यार्थ्यांच्या शिकण्याचंच मूल्यमापन केलं जात नाही, तर संपूर्ण प्रणालीचे मूल्यमापन केलं जातं. म्हणजे काय? म्हणजे जर एखादे उद्दिष्ट साध्य झाले नाही, तर तिथे विद्यार्थ्याला दोष न देता प्रणालीमध्ये काही त्रुटी राहिली का हे तपासले जाते. हा शिक्षणातील सर्वात मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. एक मिनिट. इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. का? प्रणालीला दोष देणं, मग यात विद्यार्थ्याची काहीच जबाबदारी नाही. उद्या एखादा विद्यार्थी काहीच अभ्यास करत नसेल, पूर्णपणे आळशी असेल, तर हे म्हणजे त्याच्या आळशीपणाला पाठीशी घालण्यासारखं किंवा त्याला सबब देण्यासारखं नाही का? जर तो नापास झाला तर त्यात प्रणालीची काय चूक? हा अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे. मला वाटत होतं की तुम्ही हा प्रश्न विचारालच. हो ना, कारण हे खूपच अजब वाटतंय. जेव्हा अनुदेशन प्रणाली म्हणते की दोष व्यवस्थेचा आहे, तेव्हा ती विद्यार्थ्याला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करत नाहीये. मग उलट ती प्रणाली स्वतःला प्रश्न विचारते की या विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी आपण पुरेशी प्रेरणा का देऊ शकलो नाही. स्किनरचा वर्तनवाद सांगतो की जर प्रबलन योग्य असेल तर वर्तन घडतंच. अच्छा. जर विद्यार्थी आळशी असेल तर याचा अर्थ प्रणालीने त्याच्या गरजांचे किंवा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसचे अचूक विश्लेषण केले नाही. म्हणजे विद्यार्थ्याला शिकण्यात रस का येत नाहीये त्याचं मूळ कारण शोधून काढणं आणि त्यानुसार शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणं ही प्रणालीची जबाबदारी आहे. अगदी बरोबर. या मूल्यमापनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण प्रणालीत फेरफार केले जातात, नवीन पर्याय शोधले जातात. यामुळे ही व्यवस्था शिक्षकांना अधिक जबाबदार आणि संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला अधिक पारदर्शक व परिणामकारक बनवते. म्हणजे हे केवळ दोषारोप करण्याचं साधन नसून सतत सुधारणा करण्याचं एक चक्र आहे. होय. ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. व्यवस्थेने स्वतःची जबाबदारी घेणे हे खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. आपण आता या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत आणि मला वाटतं ही चर्चा केवळ शिक्षकांसाठी किंवा शिक्षण तज्ज्ञांसाठी मर्यादित नाही. नक्कीच नाही. रोजच्या जीवनात नवीन गोष्टी शिकणाऱ्या, नोकरीच्या ठिकाणी स्वतःला अपडेट ठेवणाऱ्या किंवा आपल्या सहकार्यांना काहीतरी नवीन संकल्पना समजून सांगणाऱ्या प्रत्येकासाठी यात खूप काही शिकण्यासारखं आहे. खरे. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकायला घेतो तेव्हा आपली स्वतःची उद्दिष्टे काय आहेत, आपल्या वैयक्तिक गरजा काय आहेत आणि आपण स्वतःला अचूक फीडबॅक देतोय का, हे तंत्र जर आपण वापरले तर माहितीच्या या अफाट जंजाळात म्हणजे इन्फो ओव्हरलोडमध्ये न अडकता आपण अत्यंत प्रभावीपणे आणि कमी वेळेत ज्ञान ग्रहण करू शकतो. 100%. स्वतःचं मूल्यमापन आणि स्वतःचा फीडबॅक लूप तयार करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आपण या चर्चेत पाहिले की सायबरनेटिक्स आणि फीडबॅक लूपमुळे शिक्षण प्रणाली एका संवेदनशील GPS सारखी स्वतःमध्ये सतत बदल करू शकते. होय. पण यातून जाता जाता मला एका नवीन आणि थोडाशा धाडसी विचारावर प्रकाश टाकायचा आहे. कोणता विचार? विचार करा, आज ही अनुदेशन प्रणाली मानवी शिक्षक आणि पारंपरिक किंवा काही अंशी आधुनिक साधनांवर अवलंबून आहे. पण भविष्यात जर कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजे AIने ही संपूर्ण प्रणाली चालवली तर? बापरे. हो, एका अशा जगाची कल्पना करा जिथे AI प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या गतीनुसार
त्याच्या आकलन क्षमतेनुसार आणि त्याच्या क्षणाक्षणाच्या फीडबॅकनुसार अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत बदलत आहे. जर असं झालं तर तो मानवी इतिहासातील शिक्षणाचा एक पूर्णपणे वेगळाच आणि कदाचित सर्वात प्रभावी काळ असेल. हो ना? मग मला प्रश्न पडतो की अशा भविष्यात आपल्याला आजच्यासारख्या पारंपरिक शाळांची किंवा सर्वांना एकाच वर्गात बसून शिकवणाऱ्या व्यवस्थेची खरोखरच गरज उरेल का? हा खूपच खोल विचार आहे. की शिक्षण ही एक पूर्णपणे अदृश्य, भिंती नसलेली आणि प्रत्येकासाठी पूर्णपणे वैयक्तिक अशी प्रक्रिया बनेल. जसे आजारावर अचूक निदान, तसे प्रत्येकाच्या मेंदूसाठी क्षणाक्षणाला बदलणारे अचूक ज्ञान. या प्रश्नावर विचार करण्यासाठी पुरेसा वाव आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह.